आज आलोय आपण रत्नागिरी जवळच्या एका फारशा परिचित नसलेल्या बीच जवळ आणि हा आहे वांगणी गावाचा समुद्रकिनारा अर्थात वांगणी बीच। वांगणी म्हणजे आपण रत्नागिरीहून पावसला येतो त्या रस्त्यावरती आहे। रत्नागिरीचं मुख्य जे जयस्तंभ म्हणतो तिथून मला वाटतं 8 किलोमीटर अंतर असेल आणि टोटली तुम्ही बघू शकता अतिशय शांतता इथे, समुद्राची गाज आणि हा समुद्र सुद्धा एवढा शांत आहे की भाट्याचा जो समुद्र किनारा आहे ना त्याच्यापेक्षा सुद्धा हा शांत समुद्र किनारा आहे। आपण पाहू शकता इथे आता समुद्र जिथे आहे तिथेच आपल्याला असं दिसतंय की आता मावळतीच्या दिशेने निघालेली सूर्याची किरणं आहेत, किनाऱ्यावर पसरलेली आहेत। हा बीच आजकाल रत्नागिरीतल्या लोकांना माहिती नाहीये, पण सांगली, सातारा, कोल्हापूर या भागातून प्री वेडिंग शूटिंगसाठी सुद्धा इथे भरपूर कपल्स येतात आणि हे संपूर्ण इथे केवड्याचं बन म्हणतो ना आपण, केतकीच्या बनी नाचला ग मोर, ते हे संपूर्ण केतकीचं बन आहे। केतकी म्हणजे केवडा, अर्थात याला सीझनल केवड्याचे फुलं येतात। अतिशय उग्र आणि सुंदर सुगंध असतो। एक म्हणतात की जिथं केतकीची केवड्याची झाडं आहेत तिथं साप असतात भरपूर, त्यामुळे त्या गोष्टीपासून सुद्धा सावध राहायला पाहिजे। त्यामुळे जास्ती रिस्क घेण्यात काही अर्थ नाही आहे। अर्थात कोकणातल्या कुठल्याही ठिकाणी रिस्क घेण्यात काही अर्थच नसतो। प्री वेडिंग शूटसाठी वेगवेगळी मंडळी इथे आलेली आहेत आणि कॅमेरामन इथे वेगवेगळं डायरेक्शन देत आहेत। प्री वेडिंग शूटिंग हा सुद्धा एक मोठा प्रकार आहे इथे। दुर्दैवाने इथे सुद्धा आपण म्हणतोय फारसा परिचित नसलेला बीच, पण इथे सुद्धा प्लॅस्टिकचा कचरा हा मोठ्या प्रमाणात झालेला दिसतोय आणि ह्या कचऱ्याचा बंदोबस्त होणं देखील गरजेचं आहे। इथे अर्थातच एक जुनी इमारत दिसते, पलीकडे तिकडे सुरूची झाडं आहेत आणि आपण पाहू शकता ही आंब्याची एक अत्यंत शास्त्रशुद्ध केलेली बाग। यावर्षी आंबा उष्णतेमुळे खूप कमी आहे आणि ह्या इथे हे नारळाची झाडं इथे आहेत। अर्थातच पर्यटन करण्यासाठी आलेली मंडळी आहेतच। आज सुट्टीचा दिवस आहे, सलग जोडून आलेल्या सुट्ट्या आहेत, कारण शिमगा होता आणि आज आहे शनिवार। पण हे जर का आपण पाहिलं दृश्य तर इतका विहंगम आणि सुंदर बीच आहे हा की इथे सरळ पायातल्या चपला काढाव्यात, मऊशार वाळूवरती चालत जावं असं कुणालाही वाटेल। पण वाळूपर्यंत जायची वाट मात्र इथे मला दिसत नाहीये। चप्पल काढून आपण वाळूपर्यंत जावं, दुर्दैवाने आमच्याकडे स्वच्छतेचं फारसं आकर्षण कुणाला नसल्यामुळे या किनारपट्टीवरती हा प्लॅस्टिकचा कचरा आहे हा अक्षरशः म्हणजे मला खरं सांगू ना राग येतो भयंकर। आमचं इतकं सुंदर सगळं निसर्गाने दिलेलं आहे दान आणि ह्याच्यात आम्ही ही सगळी घाण करून टाकतोय। आम्ही माणसं येताना पाण्याच्या बाटल्या आणतो, त्या रिकाम्या आल्यानंतर परत घेऊन जायच्या ना बरोबर, त्यातलं काहीही न करता इथे टाकून द्यायचं। आणि दुसरं समुद्राचं एक वैशिष्ट्य आहे, समुद्र त्याच्याकडे काही ठेवत नाही, तुम्ही टाकलत की ते तो बाहेर फेकून देणार लाटेबरोबर, असं वैशिष्ट्य आहे। त्यामुळे या रिकाम्या बरण्या, चपला हे सगळं जे आहे हे सगळं समुद्राने तुम्हाला परत दिलेलं आहे। ही बघा, ही लाटांच्या बरोबर आलेली, आता मी बीचवर आहे, पोचलो आहे, तर इथे मी माझे शूज पण काढणार आहे। ही जी सगळी आहे प्लॅस्टिकची सगळी
संपूर्ण 1 किलोमीटरची रेंज दिसते आणि मी तुम्हाला संपूर्ण पॅनोरामिक व्ह्यूमध्ये बीच दाखवतोय. बघा, त्या मगाशी सांगितलेल्या केवड्याच्या जाळ्या आहेत, त्या इकडे नारळ आहेत, पर्यटकांच्या गाड्या आहेत, परत नारळ आहेत, ही आंब्याची बाग आहे, ही एक छोटी टेकडी आहे, हा परत कुत्रा आहे आणि आपण परत त्या मूळ जागेवर आलो आहे.